बाबासाहेब आंबेडकरांचा रस्ता आमच्या हक्काचा, रस्ता आमच्या हक्काचा, बोलो भीम भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, भारतीय बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रस्ता आमच्या हक्काचा, रस्ता आमच्या हक्काचा, आज आमरण उपोषणला बसायची वेळ येण्याची गरज काय आहे? कशासाठी उपोषणला बसलात आज? कनकरा येथे दलित वस्तीच्या बाजूला गावठाणचा रस्ता आहे. एकशे 71 क्रमांक आहे मालमत्ताचा रस्ता आणि जवळपास मला वाटतं 1983 पासून आज काही तो गावठाण म्हणून नोंद आहे. दलित वस्तीच्या दक्षिणेच्या बाजूला हा रस्ता गावठाण म्हणून नोंद आहे. ते बोट बांधून राहतात. त्या बोट बांधवाच्या 8च्या रेकॉर्डला दक्षिणेला गावठाण म्हणून नोंद आहे. परंतु 2014-15 मध्ये या गावचे सरपंच शरद हनुमंतराव पाटील यांनी ही मालमत्ता स्वतःच्या नावे 2015 मध्ये करून घेतली. परंतु त्यांच्याकडे जे रेकॉर्ड आहे ते बोगस आहे, डुप्लिकेट आहे. आम्ही गुन्हे अधिकाऱ्याकडून जून 2025 मध्ये एक नकाशा काढलेला आहे. त्या नकाशावर 171 ही मालमत्ता सार्वजनिक रस्ता घोषणा म्हणून आज दाखवत आहे. या संदर्भामध्ये 10/6/2025 रोजी आम्ही जिल्हा प्रशासनाला आणि कलेक्टर ऑफिस आणि PDO साहेब इतर या सर्वांना निवेदन दिली होती की हा रस्ता आम्हाला खुला करून द्यावा. सदर व्यक्तीनं आज या ठिकाणी कंपाऊंड मारलेलं आहे ताराचं आणि ते कंपाऊंड काढावं म्हणून परत आम्ही मला वाटतं 27/6 जे अर्ज दिला होता. तर या 2 वेळेस अर्ज देऊन या जिल्हा प्रशासनानं कारवाई न केल्यामुळं आम्ही आजच्या 13 तारखेला आम्ही उपोषणाचा इशारा दिला होता. काल आम्ही RDC मॅडमला जाऊन भेटलो. आता संबंधित जिल्हा अधिकारी साहेबांना जाऊन भेटलेला आहोत. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले की हा रस्ता खुला करून द्यावा आणि आमची सर्वांची मागणी आहे की हा रस्ता खुला करून देण्यासाठी एक जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमावी की त्यांनी हा रेकॉर्ड कसं बोगस बनलं. पुण्यातील अधिकारी याला जबाबदार आहे. संबंधित तलाठी असतील, गावचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, या सर्वांच्या संगनमतानं शासनाची जागा वैयक्तिक स्वतःच्या नावावर मालमत्ता करणारा शरद हनुमंतराव पाटील आणि संबंधित अधिकारी यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून हा बौद्ध वस्तीकडे जाणारा रस्ता खुला करून द्यावा ही यातील कणकरीतील बौद्ध लोकांची मागणी आहे. याच्यासह त्यांच्या अजून अनेक मागण्या आहेत. या जातीच्या आडविलेला रस्ता खुला करावा. येथील नागरिकांना दलित समाजाची स्मशानभूमी बांधून देण्यास टाळाटाळ केलेली आतापर्यंत ग्रामपंचायत CRD मध्ये आमच्या समाजाला लावलेलं आहे. येथील संवर्गासाठी राखीव सरपंच पदापासून सुरू ठेवण्यात आलेले आहे. यांच्यासह अनेक या लोकांच्या मागण्या आहेत. तर ह्या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा बौद्ध समाज या उपोषणाला बसून राहील आणि उठणार नाही. बोला जरा खाली जरा. जन्म झालेला आहे. मला दिलेलं हितच आहे. मी वागलेली त्या रस्त्याने आहे. पण त्यांनी सरपंच असताना त्यांच्या ह्यांना हक्कानं त्यांनी त्यांच्या नावची करून घेतली. आम्हाला लोकांना माहित नाही. आमचा जंगलात